बघा आता फॉर्म्युला लक्षात घ्या कशा प्रकारचा आहे. आता समजा मी डील करतो फक्त गुड्समध्ये, मी सर्व्हिसने डीलच करत नाही, तर सर्व्हिसचा पार्ट मला या फॉर्म्युलामध्ये जो दिसतोय तुम्हाला, हा जो पार्ट आहे हा मला गैर लागू झाला, हा लागू होत नाही, मला इरिलेव्हंट झाला माझ्याकरता. आता मी सप्लाय ऑफ गुड्स करत असेल, ओके, तर इथे टर्नर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स बघायला गेलो तर डोमेस्टिक सप्लाय हा माझा टर्नओव्हर आहे. एकदम सप्लाय त्यांनी सांगितलं की विचारात घेऊ नका, त्यामुळे तो मी विचारात घेणार नाही. झिरो सप्लाय विदाऊट पेमेंट ऑफ IGST विचारात घ्या, झिरो सप्लाय विथ पेमेंट ऑफ IGST विचारात घ्या. याप्रमाणे मी 10,000 प्लस हे 12,000 प्लस 8,000 किती होतील 30,000. 30,000 काय झाला माझा टर्नओव्हर झाला. बघा आता यामध्ये जेव्हा फॉर्म्युला वापरतो टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय गुड्स किती आहे, गुड्स किती टर्नओव्हर. आता जेव्हा तुम्ही इथे बघाल परत वरती यांनी बघाल अशा प्रकारे काढायचं आहे टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स. यात कुठला सप्लाय घ्यायचा आहे, द व्हॅल्यू ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग रिलिव्हंट पिरियड, जी LUT बॉन्डवाली व्हॅल्यू आहे तेवढीच घ्यायची, तेवढा टर्नओव्हर आहे टर्नओव्हर ऑफ गुड्सचा. माझ्याकडे 2 गुडचे टर्नओव्हर असतील ZRS मध्ये, पण एकात मी IGST वापरलाय भरलाय, एकामध्ये LUT वापरलाय. LUT काढला तर LUT वापरावाच लागतो असे काही नियम नाही. मी तुम्हाला सांगितलं जसं की IGST भरून जर ITC मिळाला तर पूर्ण ITC मिळतो, काही कट होत नाही अमाऊंट. भरूया आपण GST आणि ITC पूर्ण घेऊया. लोकल सप्लाय पण जे लोक करतात ते त्याप्रमाणे विचार करतात. आता जर का मी लोकल सप्लाय करतो तर मला रिफंड घ्यायची गरज नाही, मी लोकली सेट ऑफ करेन. त्यामुळे डिपेंड आहे की त्यांना लॉमध्ये रिस्ट्रिक्ट केलेलं नाही आहे की LUT काढलाय तर LUTच वापरलं पाहिजे. तसं ते ह्याला केलं आहे मर्चंट एक्सपोर्टरला की LUT बॉन्ड वापरलाच पाहिजे, त्यानेच एक्सपोर्ट केला पाहिजे, तसं बाकीच्यांना नाही आहे. आणि जेव्हा आपण टर्नओव्हर काढतो तेव्हा एवढाच घ्यायचा आहे. कुठला घ्यायचा आहे, LUT बॉन्डवालाच घ्यायचा आहे. टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स एकदम क्लिअर आहे, काहीच नाही त्यामध्ये. फक्त बघायचं आहे का त्यामध्ये 1.5 टाइम्स व्हॅल्यू आहे ती फक्त बघायची आहे, कारण तेवढं दिलं आहे त्यामध्ये. हे बघ, मीन्स द व्हॅल्यू ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स मेड ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड, कुठली बॉन्ड LUT वालीच, पण त्याची 1.5 टाइम्स व्हॅल्यू काढा इनवॉइस व्हॅल्यूची. आणि डोमेस्टिक सप्लाय केला आहे तर माझ्या इनवॉइसची व्हॅल्यू आहे 5 लाख, डोमेस्टिक किती आहे 4 लाख, 1.5 पट किती होईल 6 लाख. मग यातलं लोअर काय 5 का 6, 5, मग व्हॅल्यू मी गुडची 5 लाखच घेईन. अशा प्रकारे ती व्हॅल्यू काढून माझी व्हॅल्यू झालेली आहे 12,000 व्हॅल्यू आहे. मग ही काय झाली टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय गुड झाली. मी सर्व्हिसेस सप्लाय करतच नाही, संपला विषय. नेट ITC किती आहे, आता एकूण जो ITC रिलेव्हंट पिरियडचा 4,500. कसा काढायचा नेट ITC, कसा काढायचा नेट ITC जेव्हा काढताना एकूण ITC किती आहे, यातला 4A 4B लेस करा, तो नेट ITC आहे. आता जर का मी 4A 4B मध्ये पण डील करत नाही तर जो ITC आहे तोच ITC घ्यायचा आहे, आणखीन सोपं होईल. मी डीम एक्सपोर्ट सप्लाय केलाच नाही, मर्चंट एक्सपोर्टला सप्लाय केलाच नाही, तर मी जे परचेस केलं हा सगळा एक्सपोर्टसाठी परचेस केलं किंवा लोकली सप्लाय करायला परचेस केलं तर तो ITC घ्यायचाच आहे, सगळा ITC घ्यायचा तो. मग सगळा ITC मी घेतला तर तो माझ्याकडे आहे 4,500. ओके, म्हणजे इथे 12,000 हे येतील. ITC किती आहे 4,500 हे येतील. आता पुढे काय पाहिजे ॲडिशनल टर्नओव्हर, हा कसा काढणार, टोटल व्हॅल्यू ऑफ टर्नओव्हर इन स्टेट. आता यामध्ये मी सप्लाय सर्व्हिस वापरतच नाही तर हा पॉईंट संपला, हा प्लस करायचा विषयच नाही, कसा करायचा विषयच नाही. मी 4A 4B मध्ये पण काम करत नाही, एकदम सप्लाय फक्त वजा करा तेवढंच उरलं. जर मी तो पण करत नाही तर ती पण गुंता नाही. इथे काय केलं, सर्व शक्यतांचा विचार करून फॉर्म्युला बनवलाय. जे तुम्हाला लागू होत नाही
ते तुम्हाला वजा करायची गरजच नाही तुमच्याकडे, ते तुम्ही वजा कुठं कराल. पण जर असेल, आता माझ्याकडे समजा इथे आहे एकदम सप्लाय, ती व्हॅल्यू विचारात नाही घेतली तर 10,000 + 12 + 8 मग किती झाली? 30,000. कळलं? म्हणजे हे 12,000 डिवाइड बाय 30,000 आणि इंटू हे 4,500, म्हणजे इथे उत्तर येईल 1,800. हे उत्तर तुम्हाला सिस्टम काढून देईल. ते बरोबर आहे की नाही एवढंच बघायचं. डॉक्युमेंट, रिलिव्हंट पिरियड आणि जो ॲप्लिकंट आहे तो पात्र आहे की नाही तो रिफंड घ्यायला. येस, तो रिफंड आला होईल त्याला. आता कळलं की नाही कळलं? म्हणून मी पहिले 4A 4B घेतला पहिले, की तो सप्लाय काय तुम्हाला कळलं पाहिजे. डीम एक्सपोर्ट पहिले कळलं पाहिजे. मी डीम एक्सपोर्ट मागच्या वेळेला घेतलं होतं, परत का घेतलं हा फॉर्म्युला कळला पाहिजे म्हणून मी 4A आता परत घेतला. मागच्या वेळेला 2 जण होते, समजलं ना, त्यामुळे मला थोडंसं ते घ्यावं लागलं. रिलिव्हंट पिरियड मीन्स आता एक मिनिट पुढे आता हे बघाल, कन्सिडर व्हॅल्यू ऑफ गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिस, दोन्ही असेल. आता सर्व्हिसमध्ये काय, मी डोमेस्टिक सर्व्हिस दिली म्हणजे भारतामध्ये सर्व्हिस दिली आहे. एक्झाम सप्लाय पण केला आहे सर्व्हिसचा. एक्झाम सप्लाय ऑलवेज काढायचंच आहे, हे त्यांनी काढायला सांगितलं आहे. आता सर्व्हिसचं कसं म्हटलं आहे बघा, सर्व्हिसचं कसं केलं आहे, हा जो टर्नओव्हर आहे याच्यामध्ये द व्हॅल्यू ऑफ युनिट सप्लाय ऑफ सर्व्हिस मेड विदाउट LUT वाला घ्या, LUT वालाच घ्यायचं आहे. म्हणजे इथे विथ पेमेंट ऑफ IGST घ्यायचा नाही आहे, एक्झाम घ्यायचा नाही आहे. यात त्यांनी हे दिलं आहे, म्हणजे इथे 10,000 + 15,000 हे जर घेतले, हे वरचे 12,000 आहेत आणि इथे काय दिलं आहे, सप्लाय ऑफ गुड्स आणि सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. हे 12 आणि हे 15 घ्यायचे, हे 15 घ्यायचे, हे घ्यायचे नाही. सर्व्हिसमध्ये गुड्समध्ये हे दोन्ही घ्यायचे, ZRSमध्ये दोन्ही घ्यायचे, पण सर्व्हिसमध्ये काय म्हटलं आहे की हे घेऊ नका म्हटलं आहे, फक्त LUT वालेच घ्यायचे, तेवढी व्हॅल्यू ॲड होईल. गुड्स वेगळा घ्याल, सर्व्हिस वेगळा घ्याल तर हे घ्यायचेच नाही आणि दोन्ही घ्यायचे, मग एकत्र करा व्हॅल्यू द्या ज्या घ्यायच्या त्या. मग त्याप्रमाणे इथे काय होईल 27 आणि हे 30,000 आहेत, हे 10 आणि हे 15 25, बरोबर ना. 27 कसे काढले, 12 + 15, ओके. आणि हे 55 कसे काढले, 10 12 8 10 15 हे सगळे घेतले. हे 10 हे 12 हे 8 हे 10 आणि हे 15, हे मिळून 55 झाले. आणि हे 4,500 आणि हे 3,500 हे ITC इथले मिळून 8,000 झाले. आणि यातला रिफंड होईल 3,927. ओके. एखाद्याकडे LUT आहे, तो LUT घेऊनच सप्लाय करतो तर ही व्हॅल्यू येणार नाही, ही पण येणार नाही. पण जर असेल तर ही व्हॅल्यू विचारात घ्यायची, ही विचारात नाही घ्यायची, हे सांगितलं. आता जेव्हा शिपिंग बिल बनतं तर त्यामध्ये फ्री ऑनबोर्ड व्हॅल्यू असते, FOB व्हॅल्यू असते, आणि दुसरं व्हॅल्यू ऑफ टॅक्स इनवॉइस असते. जेव्हा व्हॅल्यू ऑफ गुड्स घेतो तेव्हा ह्या दोघांमधली जी छोटी व्हॅल्यू आहे ती घ्यायची, लोअर व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे हे जे मी इकडे 12,000 घेतलेले आहेत, हे घेताना विचार करायचा की FOB व्हॅल्यू काय शिपिंग बिलला आणि टॅक्स इनवॉइस व्हॅल्यू काय, हेच तुम्हाला चेक करायचं आहे रिफंड मंजूर करताना, की हे त्यांनी ती व्हॅल्यू दाखवली का, ती व्हॅल्यू आली का बरोबर. आता याच्यावरती एक्झाम्पल आहे 89.4 वरती हे एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला फॉर्म्युला क्लिअर झाला असेल तर एक्झाम्पल क्लिअर होईल.
सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड मॅन्युफॅक्चरर्स टॅक्सेबल गुड्स आर आणि एक्झाम गुड्स एस. प्रॉडक्ट एस इज सोल्ड इन इंटरनॅशनल मार्केट. बघा एक्झाम सप्लाय आहे, पण जर तो एक्सपोर्ट झाला तर त्याचा RTC रिफंड मिळेल की नाही मिळेल हे लक्षात घ्या. विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स LUT वापरून त्याने काय केलं, एक्झाम सप्लाय ए जे आहे हे काय केलं, सोल्ड केलं इंटरनॅशनल मार्केटला. द कंपनी इज रजिस्टर्ड अंडर GST इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. द कंपनी प्रोवाइड्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन रिलेशन टू व्हेरियस सप्लाईज मेड बाय इट ड्युरिंग अ टॅक्स पिरियड. प्रोडक्ट एस जे एक्झाम्प्ट आहे हॅज बीन एक्सपोर्टेड टू UK फॉर 12,000 पाऊंडला विकले. माझा या 12,000 पाऊंडची आपल्याला रुपीमध्ये व्हॅल्यू बघायला लागेल किती आहे. प्रोडक्ट आर हॅज बीन सप्लाइड टू बेट्टी एंटरप्राइजेस विदिन इंडिया 20 लाखाला. द अबोव अमाऊंट्स आर एक्सक्लुझिव्ह ऑफ टॅक्स. यात टॅक्स नाही आहे, टॅक्स वेगळा असेल. द कंपनी प्रोव्हाइड्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इन रिलेशन टू इनवर्ड सप्लाय. GST 5 लाख पेड केला आहे इनपुटवरती, GST 2,40,000 पेड केला आहे कॅपिटल गुड्सवरती आणि GST 2 लाख हॅज बीन पेड ऑन इनपुट सर्व्हिसेस. कॅपिटल गुड्सचा RTC रिफंड मिळतो का, त्यांनी दिले माहिती. ऑल द अबोव इनपुट सर्व्हिसेस अँड कॅपिटल गुड्स आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. फॉलोइंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन इज ऑल्सो प्रोव्हाइडेड. द व्हॅल्यू ऑफ एस जो एक्सपोर्ट केला आहे पाऊंडमध्ये UKला, त्याची इंडियन रुपीजमध्ये व्हॅल्यू किती आहे, 12 लाख रुपये. हा जो दिसतो ना 12,000 पाऊंड, याची व्हॅल्यू इंडियन रुपीजमध्ये 12 लाख आहे. हवेवर द व्हॅल्यू ऑफ सच प्रॉडक्ट वेन सप्लाय डोमेस्टिकली बाय द कंपनी इज सिमिलर क्वांटिटी किती आहे, 10 लाख. डोमेस्टिक सप्लाय 10 लाख, मग याच्या 1.5 टाइम्स काढले तर किती होतील, 15 लाख होतील. मग यांनी 12 लाख दाखवले, लोवर काय 12 लाख, म्हणजे 12 लाख व्हॅल्यू मान्य होईल. बेट्टी एंटरप्राइजला सप्लाय केला 100% एक्सपोर्टेड युनिट आहे. इट हॅज क्लेम द ITC. ते बोलले ITC आम्ही घेऊ. सप्लाय टू इट बाय सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे आपण 89 OB बघितलं, त्यात त्यांना सप्लाय केला आहे, ते घेणार ITC. डीम एक्सपोर्ट केला आहे, पण ते बोलले की रिफंड आम्ही घेऊ किंवा आम्ही ITC घेऊ. इट हॅज क्लेम ITC ऑन गुड्स सप्लाइड टू इट. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ऑफ सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड ॲट द एंड ऑफ द टॅक्स पिरियड फॉर विच द रिफंड क्लेम इज बिंग फाइल्ड आफ्टर GST 3B फॉर द सेट पिरियड हॅज बीन फाइल्ड इज 5,80,000. आता ह्यामध्ये काय होतं बघा, ज्यावेळेस रिफंड करता ॲप्लिकेशन केलं त्यावेळेस त्या क्रेडिट लेजरला बॅलन्स किती आहे, 3B फाईल केल्यानंतर. द बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर इन ऑफ द टॅक्स पिरियड फॉर विच द रिफंड क्लेम इज बिंग फाइल्ड आफ्टर GST 3B फॉर द सेट टॅक्स पिरियड हॅज बीन फाइल्ड इज 5,80,000. and the balance in the electronic credit ledger of Signotix Private Limited at the time of filing the refund application किती आला, 3 लाख. रिफंड ॲप्लिकेशन ज्या वेळेस ते फाईल करतात त्यावेळेस 2 वर्षात कधी पण फाईल करायचं ना. ट्रान्झॅक्शन ज्या वेळेस झालं 3B टॅक्स ठीक आहे, त्यांनी रिटर्न फाईल केलं, 1 मध्ये एक्सपोर्ट दाखवला असेल आणि 3B फाईल केला असेल, त्यावेळेसचा बॅलन्स 5,80,000 आहे. आणि ज्यावेळेस ॲप्लिकेशन करतोय 2 वर्षात कधी पण करेल त्यावेळेला बॅलन्स 3 लाख होता. आता जर ITC 5,80,000 होता, याचा अर्थ लोकली काय सप्लाय केलं त्यात त्यांनी ITC सेट ऑफ केला, बॅलन्स उरला 3 लाख. आता जर का मी रिफंड क्लेम करतो आणि त्याचा बॅलन्स 3 लाखाच्या वरती रिफंडची अमाऊंट येते, तर रिफंड समजा 4 लाख आला, 4 लाख मिळेल का, 3 लाखात शिल्लक आहे ना. मग 3 लाखाहून जास्त रिफंड मिळेल का. जर हे 3 लाख पण पुढच्या काळात वापरले जाऊ शकत असतील तर टॅक्स पेअर रिफंड क्लेम पण करत नाही. बाबा जसे 5,80,000 आपण वापरले जे पण पडून राहू दे, वापरू पुढे. पण जर ते वापरले जाणार नसतील तर ते पैसे आपण काय घेऊ नये, मग त्याकरता रिफंडची प्रोविजन आहे. जर ते तिथे पैसे अवेलेबल आहेत तुमचे आहेत, तुम्ही घेऊ शकता. त्याला पुढे येऊन कळलं की अरे रिफंड घ्यायला पाहिजे,
त्या व्हॅल्यू होती 3 लाख. कम्प्यूट द अमाऊंट रिफंडेबल टू सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड फॉर द टॅक्स पिरियड. आता एक्सपोर्ट ऑफ प्रॉडक्ट एस आहे, तुम्हाला ही माहिती कळली. एस आहे, एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज झिरो डेट सप्लाय इन टर्म्स ऑफ सेक्शन 16(1)A आहे. या वाक्यात तुम्हाला क्लिअर आहे. दुसरं सेक्शन 16(2) सांगतो, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 17(5). 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट नसेल तर ITC मे बी अवेल्ड फॉर मेकिंग झिरो डेट सप्लाय इवन इफ सच सप्लाय मे बी एकदम सप्लाय. आणि 54(3) प्रमाणे काय होईल, 54(3) क्लॉज 1 प्रमाणे रजिस्टर्ड पर्सन मे क्लेम रिफंड ऑफ एनी अनयुटिलाइज ITC at the end of any tax period in the case of irregular supply made without payment of tax. ही प्रोव्हिजन आहे. ओके, ही प्रोव्हिजन आहे. तुम्हाला जेव्हा ॲप्लिकेशन येईल मी हे बघाल की या प्रोव्हिजनप्रमाणे रिफंड देणं लागतं की नाही, रिफंड द्यायला पाहिजे की नको. यस, त्यांनी ॲप्लिकेशन या अधिकारात केलं आहे, हा रिफंड मिळू शकतो अशी तरतूद आहे. त्यानुसार देअरफॉर इन द गिवन केस सिनोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड विल बी एलिजिबल टू क्लेम ITC फॉर एक्सपोर्ट ऑफ एक्झाम product S in terms of section 16(2) and will thus be able to claim refund of unutilized ITC. म्हणजे पहिले प्रोव्हिजन प्रमाणे त्यांनी रिफंड क्लेम केला आहे का. यस. मग आता पुढे बाकीचे डॉक्युमेंट प्रमाणे पुढच्या गोष्टी आपण चेक करू की काय माहिती आहे पुढची. मग हा फॉर्म्युला आहे 89(4)चा. याप्रमाणे नेट ITC किती आहे, 7 लाख. नेट ITC कसा काढला, हा 7 लाख कुठनं काढला, हे 5 आणि हे 2 इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेसचा 5 लाख आणि 2 लाख 7 लाख झाले. नेट ITC includes ITC on inputs and input services but not ITC on capital goodsचा रिफंड नाही मिळत, त्यामुळे तो काय केला, विचारात नाही घेतला. देअरफॉर पुढे टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स प्रॉडक्ट एस किती आहे, टर्नओव्हर 12 लाख. याचे 1.5 टाइम्स काढायला लागतील. ओके, डोमेस्टिकली सप्लाइड बाय द सेम 15 आणि 12 मध्ये काय लोअर आहे, 12च घ्या. म्हणजे इकडे ITC टोटल टर्नओव्हर किती आहे, 32 लाख. कसे आले, 20 + 12 32. आता इथे फॉर्म्युला काय आहे, टर्नओव्हर ऑफ झिरो डेट सप्लाय ऑफ गुड्स किती आहे, 12 लाख आणि एकूण किती आहे 32 आणि 7 लाख काय ITC. अमाऊंट येईल 2,62,500. काही ह्याचा अवघड आहे, काहीच नाही. फॉर्म्युला खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण आता तुमच्या एक्झाम्पलमध्ये त्याला तुम्हाला 3 व्हॅल्यू मिळवायच्या होत्या, इझिली मिळाल्या. आता ज्या वेळेस जी इथे व्हॅल्यू आहे 3 लाख, या 3 लाखामधला हा 2,62,500 एवढा रिफंड दिला जाऊ शकतो का, आहे ना व्हॅल्यू 3 लाख. सर्क्युलर आहे हे जी सर्क्युलर, यात बऱ्याच त्यांनी इश्यू कव्हर केलेत. हे तुम्ही सर्क्युलर अभ्यासला पाहिजे, यात बरेच इश्यू त्यांनी काय केले, कव्हर केले. मॅक्झिमम रिफंड अमाऊंट ॲज पर द फॉर्म्युला किती आहे, 2,62,500 आले. बॅलन्स किती आहे, इलेक्ट्रॉनिक क्रेडिटला कधी होता, त्याला 3B भरला, ते ट्रान्झॅक्शन ज्या पिरियडचं होतं तेव्हा किती होता, 5,80,000. आणि बॅलन्स इन द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर ॲट द टाइम ऑफ फायलिंग द रिफंड ॲप्लिकेशन किती आहे, 3 लाख. प्लस अमाऊंट रिफंडेबल 2,62,500. आता जर सगळी माहिती दिली तिकडे, तर दिलेल्या इनपुटप्रमाणे 2,62,500 हा रिफंड येत असेल तर इमिजिएटली तेवढी अमाऊंट आहे ना या 3 लाखामधली, ती बाजूला काढली जाते. आणि रिफंड जर का मंजूर झाला तर ती अमाऊंट ट्रान्सफर होईल ॲप्लिकंटच्या अकाउंटला, आणि रिजेक्ट झाला क्रेडिट लेजरला परत जमा होईल की हा रिफंड मंजूर होऊ शकत नाही, किंवा त्यातली पार्ट अमाऊंट मंजूर होऊ शकत नाही. रिजेक्ट रिफंड झाला, आपण हे बघितलं आहे पेमेंट ऑफ टॅक्समध्ये. इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जसं रिफंड ॲप्लिकेशन फाईल होईल, जी अमाऊंट तिथे असेल ती काय होईल, क्रेडिट होईल, एक बाजूला काढली जाईल. आणि परत रिजेक्ट झाला रिफंड, तर परत काय होईल, टू द एक्सटेंट डेबिट होईल. आणि तिकडे कशी एंट्री होईल क्रेडिट लेजरला, एवढी अमाऊंट काय केलं, कमी काय झाली, कारण रिफंड ॲप्लिकेशन क्लेम केलं. मग त्यातली काही अमाऊंट टू द एक्सटेंट रिजेक्ट झाली, ती परत जमा होईल, परत डेबिट होईल.
अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लाईनला अमाऊंट कशा प्रकारे आली गेली हे एंट्री कळते. Supplies to EOU is notified as deemed export under section 147 आणि त्यांनी सांगितलंय की ते ITC घेणार आहे, त्यामुळे ती आपण विचारात त्याचं काय घेतलंच नाही, ते ITC घेते. In respect of supplies regarded as deemed export, the application of refund can be filed by the supplier of deemed export supplies only in case where the recipient does not avail of ITC on such supplies and furnishes an undertaking. म्हणजे बघितलं ना आपण की तुम्ही ITC घेणार नाही, तुम्ही रिफंड घेणार नाही, तर मी सप्लायर आहे, मी त्याचा रिफंड घेऊ शकतो. पण तसं ॲग्रीमेंट नाही आहे. रिसिपियंट बोलले आम्ही ITC घेऊ, त्यामुळे मग ते EOU आहे याचा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काही परिणाम होत नाही. Therefore, since the given case Betri Enterprises recipient is claiming ITC, Synotex Private Limited cannot claim refund. Therefore, amount refundable by to Synotex Private Limited is 2,62,500. एक्झाम्पल एक घेतलं, दुसरं अजून एक्झाम्पल आहे. शान लिमिटेड प्रोव्हाइड्स द फॉलोइंग डिटेल्स सप्टेंबर 2021 फॉर कम्प्युटेशन ऑफ रिफंड क्लेम अंडर रूल 89(4). Compute the eligible claim under the said rule, assuming that other conditions are fulfilled. Opening balance of ITC होता 7 लाख. ITC availed during the period which includes the claim of refund made 5 लाख. Eligible under 89(4)A, 89(4)B 5 लाख. हे किती आहेत? 25 लाख. ओके. Derivative supply of goods made during the period without payment of tax under bond LUT which includes the supply of 1 crore made for which a refund claim made under rule 89(4)A, 89(4)B असे हे 6 करोड आहे. सप्लाय ऑफ गुड्स मेड अदर दॅन डेरिव्हेटिव्ह सप्लाय किती आहे? 3 करोड. अमाऊंट छोट्या असो वगैरे मोठ्या असो, आपल्याला फक्त आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ते बसवायचे आहेत, बाकी काय नाही करायचं. Shan Limited is a supplier of goods. It has made regular supplies as well as zero-date supplies during September. Being supplier of zero-date supplies, it is entitled to claim refund of unutilized ITC in terms of provision section 54(3). त्या प्रोविजन प्रमाणे ते रिफंड घेऊ शकतात. कसला रिफंड घेऊ शकतात? ITCचा. कारण त्यांनी विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स काय केलं आहे? झिरो-डेट सप्लाय केलं आहे. मग हा फॉर्म्युला येईल 89(4)चा. रिलिव्हंट पिरियड सप्टेंबर 2021 आहे. तिथपासून त्यांना 2 वर्षामध्ये रिफंड क्लेम करायचा आहे. सप्लाय केव्हा झाला? तिथून 2 वर्ष. टर्नओव्हर ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स व्हॅल्यू ऑफ ZRS एक्सक्लुडिंग किती व्हॅल्यू होती तिकडे? 6 करोड. वजा करा हे व्हॅल्यू 1 करोड, व्हॅल्यू येईल 5 करोड. ही व्हॅल्यू दिली इकडे 6 करोड, यातनं 4A 4Bची लेस करायची. 1 करोड ती लेस होईल, कारण त्याचा ITC वेगळा, त्याचा ॲप्लिकेशन वेगळा जाईल. ॲडजस्टेड टोटल टर्नओव्हर इक्वल्स टू टोटल टर्नओव्हर एक्सक्लुडिंग सप्लाईज फॉर विच रिफंड इज क्लेम अंडर 89(4)A 4B. मग इकडे 6 करोड, 3 करोड मायनस 1 करोड 8 करोड आले. हे जी अमाऊंट दिसते दाखवली त्यांनी इकडे, ही 6 करोड 3 करोड, यातले 1 करोड काय कसले आहेत म्हणून ते वजा केले. सहा प्लस 3 मायनस 1 8 करोड. आणि नेट ITC इक्वल्स टू ITC अवेल्ड. किती अवेल्ड केला? आता इथे 25 लाख, 5 लाख कसला होता? 89(4)A 4B, तो वजा केला तर उरला 20. मग इथे फॉर्म्युल्यामध्ये 20 लाख इंटू 5 करोड डिवाइड बाय 8 करोड 12,50,000 असा येईल. 4A 4B कळण्याकरता मी ते तसा एक्झाम्पल घेतला. ते असेल तर वजा करा. हे तुम्ही बघा. ठीक आहे, कळलं ना? आता 100% नसेल कळलं, डोक्यात फिट नसेल झालं, पण वेळ दिल्यानंतर तुम्हाला कळू शकतं. एवढं तुम्हाला कळलं की नाही? आता एवढं आपल्याला बघायला लागेल म्हणजे आपल्याला कळेल.
accumulated ITC on account of inverted tax structure ॲज पर. आता ह्याचा 54(3) मध्ये दुसरा जो ऑप्शन आहे ITC रिफंडचा तो कुठला आहे? ॲक्युम्युलेटेड ITC कशासाठी? इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर असेल तर एक जे झिरो सप्ला आहे, दुसरं आहे ह्या दोघांचा रिफंड मिळतो. ITC रिफंड ह्या दोघांचाच मिळतो. वेअर द क्रेडिट हॅज accumulated on account of rate of tax on inputs being higher than the rate of tax on output supplies other than nil rate. म्हणजे जो आउटपुट टॅक्स आहे तो काहीतरी असला पाहिजे टॅक्स. म्हणून काय केलं आपण बघितलं, मर्चंट इम्पोर्टरला एक रेट दिला आहे 0.1. अदरवाईज मग ITC accumulated रिफंड मिळणार नाही, म्हणून त्यांना रेट मिनिमम काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून तो दिलेला आहे. एक्सेप्ट सप्लाईज ऑफ गुड सर्व्हिसेस आर बोथ ॲज मे बी नोटिफाईड. काही गुड सर्व्हिस नोटिफाय केलेत का? काही गुड सर्व्हिस हे बघा, हे नोटिफाय केले. सेक्शन हा जो प्रोव्हिजन आहे क्लॉज 2 मध्ये प्रोव्हिजन टू सेक्शन 54(3) सांगतो की गुड्स नोटिफाय करतील. हे गुड्स नोटिफाय जे केले याचे कोड आहे. यांचा ITC accumulate झाला असेल तर रिफंड नाही मिळणार, यांना रिफंड नाही मिळत. कळलं ना? एक्सपोर्ट ड्युटी असेल रिफंड नाही मिळत, ड्रॉबॅक बेनिफिट मिळाला रिफंड नाही मिळत. As per the above provision, suppliers outward supply will qualify as inverted tax structure and म्हणजे पहिले हे बघायला पाहिजे की त्याचा जो काय क्लेम आहे तो रिफंड करता क्वालिफाय होतो का, इलिजिबल आहे का, हे पहिले त्याला कुठला रूल आहे, कुठला सेक्शन आहे हे लक्षात घ्यायचं. फर्दर रूल 89(5) ऑफ CGST रूल्स प्रिस्क्राइब द फॉर्म्युला for claiming a refund of ITC accumulated due to rate of tax on inputs being higher than the rate of tax on output supplies. इन्व्हर्टेड ज्याला म्हणतात, म्हणजेच काय, इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर किंवा इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर. याचा फॉर्म्युला कसा आहे बघा. टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिसेस. टर्नओव्हर किती आहे? ओके, तसा टर्नओव्हर आहे समजा इथे टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड ड्युटी सप्लायज किती रुपयाचे आउटवर्ड सप्लाय केला ती अमाऊंट आहे ना, मायनस टॅक्स पेएबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता नॉर्मली हे सर्व्हिसला अप्लाय होत नाही, कारण सर्व्हिस मोस्ट ऑफ सर्व्हिस या 8% आहेत. आणि असं होत नाही की जसं मी गुड्सच्या केसला कसं होतं की मी ABC हे 3 गुड्स घेतले आणि P बनवला, तसं सर्व्हिस जी घेणार तेच देणार आहे असं आहे ना. आणि म्हणजे मी 8% सर्व्हिस घेतो आणि 5% बनवतो असं काय होत नाही. त्यामुळे इन्व्हर्टेड टॅक्स स्ट्रक्चर हे नॉर्मली गुड्सच असेल. टॅक्स पेएबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स आणि सर्व्हिस. पण दोन्ही काय म्हटलंय की मी जे गुड्स सप्लाय करतोय त्यात काय छोटी मोठी सर्व्हिस असेल इन्क्लुडिंग, तर गुड सर्व्हिसेस टॅक्स पेएबल ऑन सच इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता हे जे इंटू करून पुढे आलंय ना, हे पहिले नव्हतं. हे अमेंडमेंट होऊन ITC अवेल्ड ऑन इनपुट सर्व्हिसेस हे नंतर आलं. हा फॉर्म्युला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे अगोदर बघितलं नेट ITC कसा काढायचा फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल 89(4) करता नेट ITC वेगळ्या प्रकारे काढला जातो. इथे वेगळ्या प्रकारे काढला. इथे असं म्हटलं नेट ITC शॅल मीन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट्स ड्युरिंग रिलेव्हंट पिरियड अदर दॅन इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड फॉर विच रिफंड इज क्लेम 4A 4B सोडून. नेट ITC मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. आणि जो ॲडिशनल टर्नओव्हर काढला जातो तो जसा तिथे आपण काढला आहे 89(4) त्याच प्रकारे काढायचा. पण नेट ITC तुम्ही 89(4) बघा कसा काढता. इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड ऑन इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस या दोन्ही आहे. आणि इथे
इनपुट्स ड्युरिंग द रिलेव्हंट पिरियड. गुड्समध्ये बघा कॅपिटल गुड्स नाही घेतले म्हणून मग ते विचारत नाही घेतले. इनपुट सर्व्हिस दिले. तसं इथे काय दिलं, फक्त इनपुट्स दिले. द टर्नओव्हर ऑफ इन स्टेट ऑर युटी एक्सक्लुडिंग टर्न ऑफ सर्व्हिस. कसं काढायचा हा टर्नओव्हर, जे आहे हा फॉर्म्युला जो आहे ना कशा प्रकारे काढायचा टर्नओव्हर, जसा 89.4 होता सेम इथे आहे, काही वेगळा नाही. टर्नओव्हर ऑफ इन्व्हर्टेड रेटेड सप्लाय किती यायचे आहे, हा 50 लाख आहे. इंटू नेट ITC किती आहे बघा, ITC ऑन इनपुट 6 लाख, सर्व्हिसेस एकूण टोटल ITC 10 लाख आहे. इथे फक्त आता इनपुट म्हटलं तर काय येईल 6 लाख डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर. टोटल टर्नओव्हर हा दिलाय 1,50,00,000 मायनस आता हे जे गुड्स आहेत त्याच्यावरती 5% टॅक्स आहे. 5% टॅक्स आहे, तो किती होईल मग, जो टर्नओव्हर आहे तो झाला आहे त्यावर टॅक्स द्यायला पाहिजे, ती अमाऊंट होईल 2.5 लाख. म्हणजे यातनं 2.5 लाख वजा करायचे. ओके, 2.5 लाख वजा करायचे. ही 50,000 इंटू 6 लाख डिवाइड बाय 1,50,00,000 अमाऊंट येईल. ही जी अमाऊंट येईल मायनस 2.5 लाख केले. समजा ही अमाऊंट जी आली ही जर 2 लाख आली आणि यातनं 2.5 लाख वजा केले तर रिफंड काय मिळेल का, नाही मिळणार. तुम्ही ही जी अमाऊंट येते कॅल्क्युलेटर तुम्हाला असेल तर काढून बघा, मोबाईलला काढून बघा किती अमाऊंट येते. 50 लाख गुणिले 6 लाख डिवाइड बाय 1,50,00,000. $2 लाख येते. हा हे 50 लाख इंटू 6 लाख डिवाइड बाय 1,50,00,000. आणि हे मायनस आता परत ह्यातनं जर का हे अमाऊंट केली तर काही अमाऊंटच मिळणार. पुढे काय बघा, हा जो फॉर्म्युला वाढवला त्यांनी नेट ITC डिवाइड बाय ITC अवेल्ड 6 लाख डिवाइड बाय 10 लाख. हे केल्यामुळे काय होतं, ह्या उत्तरामधनं आणखीन काय व्हॅल्यू जनरेट होते आणि मग ह्या 50,000 रिफंड येतो. म्हणजे अगोदरच्या जुन्या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही बघितलं म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामुळे काय झालं, टॅक्सपेअरला बेनिफिट मिळालं. म्हणजे जुन्या फॉर्म्युल्यानुसार रिफंड मिळाला नसता तुम्हाला असं लक्षात येईल. आणि नवीन फॉर्म्युल्यानुसार यात फक्त फरक काय 89.4 मध्ये आणि 89.5 मध्ये कळलं तुम्हाला. आता या व्हॅल्यू प्रमाणे डॉक्युमेंट दिले, डॉक्युमेंट टाकले, त्या डॉक्युमेंट प्रमाणे कळणार की टर्नओव्हर किती, त्या पिरियड टर्नओव्हर किती आहे, ITC किती आहे, याचे काय प्रूफ आहे. रिटर्न जेव्हा फाईल केला आणि इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला ITC आलेला आहे, येईल ना ITC, मग त्याला तो रिफंड जेव्हा क्लेम करतो त्यातून ही अमाऊंट रिफंडची दिसेल. आता जर तिकडे अमाऊंट 1 लाखाहून जास्त असेल तर रिफंड 50,000चा आहे.
तेवढी अमाऊंट काय होईल, इलेक्ट्रॉनिक क्रेडिट एरियाला जाईल. आणि पुढे PO कडे हे ॲप्लिकेशन जाईल. PO ला बघायचे रिलेव्हंट डेट प्रमाणे 2 वर्षामधलं हे रिफंड मागणं आहे का, डॉक्युमेंट बरोबर आहेत का, आणि जो रिफंड क्लेम करतोय तोच रिफंड घेण्याकरता पात्र आहे का. डॉक्युमेंट, रिलेव्हंट डेट आणि रिफंड मागणारा या गोष्टी चेक केल्या तर त्याप्रमाणे ठरेल की रिफंड अप्रूव्ह करायचा का रिजेक्ट करायचा. याच्यावरती पण आणखीन एक्झाम्पल दिलीत खाली. एक्झाम्पल दिलाय खाली. दोन्ही फॉर्म्युलामधला फरक कळला ना. थोडा तुम्हाला स्वतःहून थोडासा ॲनालिसिस करायची गरज आहे, मग तुम्हाला क्लिअर होईल. होणार नाही ह्यातलं नाही. आणि मी हा रूल मागच्या सांगितला की ज्यावेळेस कस्टममधनं IGST भरून ज्यावेळेस एक्सपोर्ट होतो त्यावेळेस काय होतं, जे शिपिंग बिल आहे ते चेक केलं जातं की शिपिंग बिलची इन्फॉर्मेशन GSR 1ला येते. आता ज्यावेळेस इथे दिसतंय एक्सपोर्ट इनवॉइस. आता हा मेसेज येतो. हा मेसेज हे सांगतो की इनवॉइस डेटा फॉर एक्सपोर्ट ऑफ गुड्स इज प्रोव्हाइडेड टू टेबल 6A. इनवॉइस नंबर प्रोव्हाइडेड इन टेबल 6A आर सेम ॲज डाटा ऑफ द इनवॉइस डिटेल गिवन इन शिपिंग बिल. ही इन्फॉर्मेशन जी ज्यावेळेस एक्सपोर्ट करतोय इनवॉइस तिकडे कस्टममध्ये रेकॉर्ड होईल. हा इनवॉइस नंबर येईल, EFT नंबर येईल या पार्टीचा. तीच माहिती इथे देणं अपेक्षित आहे ना, ती मॅच व्हायला पाहिजे. शिपिंग बिल विल बी, जर का द इनवॉइस विथ डिफरंट इनवॉइस नंबर अँड डेट दॅन गिवन इन शिपिंग बिल विल बी रिजेक्टेड. आणि जर तिकडे IGST भरला असेल तर त्याचा रिफंड नाही मिळणार. हा डेटा GST पोर्टल आणि जे कस्टमचं सर्व्हर आहे आईसगेट यांच्याबरोबर मॅचिंग केलं जाईल. सिलेक्ट विथ पेमेंट ऑफ टॅक्स द GST पेमेंट ड्रॉप डाऊन देन फायलिंग द इनवॉइस. इकडे ही माहिती द्यायची. आता इथे जेव्हा मी हे टाकलं त्यावेळेस इकडे शिपिंग बिल मागवलं. शिपिंग बिलमध्ये इनवॉइस नंबर काय दिला आहे तोच इनवॉइसमध्ये आहे की नाही हे मी चेक करतो. इनवॉइस नंबर मॅच आहे माझा हे बघतो. त्यानंतर मग त्या इनवॉइसवरती पोर्ट कोड आहे बघा, शिपिंग बिलवरती तो पोर्ट कोड. त्यानंतर इकडे शिपिंग बिल नंबर येतो, शिपिंग बिल डेट येते आणि व्हॅल्यू येते विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स. LUT आहे. जर नसेल तर मग इथे काय येईल, विथ पेमेंट ऑफ टॅक्स. IGST भरला असेल मग इथे IGST व्हॅल्यू येईल. हे मी GSR 1ला दाखवीन, तर मी तो IGST भरेन. जर मला 3B मध्ये IGST भरायचा असेल तर ज्यावेळेस मी 3B काढतो त्यावेळेस मध्ये हे जेव्हा काढतो परत हा दाखवतो की एक्सपोर्ट प्रॉपर दाखवा, जेवढं सप्लाय प्रॉपर दाखवा. कुठे दाखवायचं आहे, इथे दाखवायचं आहे. आणि IGST भरला इथे दाखवायचं आहे. आता हे आईसगेटला चेक होईल आणि शिपिंग बिल फाईल झालं तर शिपिंग बिल काय, रिफंडचं डीम ॲप्लिकेशन आहे. हे स्टेट GSTकडे येणार नाही ॲप्लिकेशन. कस्टममध्ये पैसे भरलेत मी, IGST तिकडे जमा केला आहे, तर ते माझ्या अकाउंटला
ऑटोमॅटिक ट्रान्सफर होतील IGSTच्या मग. कळलं का? म्हणजे आउटवर्ड सप्लायचा जेवढा सप्लायचा रिफंड असेल हा स्टेट गव्हर्नमेंटकडे जात नाही, हा कस्टमरनाच काय होतो, डायरेक्टली रिफंड होतो. ITC रिफंड तुमच्याकडे येईल हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन आलं आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादी क्वेरी असते, तुम्हाला विचारतो फोन करून किंवा हे असं माझ्याकडे आलं आहे तर मी काय करू. पहिली गोष्ट त्याला हे क्लिअर पाहिजे की कुठला ऑप्शन सिलेक्ट केला टॅक्स पेअरने रिफंडसाठी, तो कसला रिफंड मागतोय. ITC रिफंड मागतोय, एक्सपोर्टचा रिफंड मागतोय, मर्चंट एक्सपोर्टचा रिफंड मागतोय, कुठला रिफंड तुमच्याकडे ॲप्लिकेशन आला आहे हे तर पहिले तुम्ही क्लिअर करून घ्या. ते जर क्लिअर झालं तर पुढचे प्रश्न सुटतात. पहिले त्यांना हेच कळत नव्हतं की आपण रिफंडचं जे काय चेकिंग करायला सांगितलं आपल्याला ते आपण चेकिंग कसलं करतोय, काय चेकिंग करायला सांगितलं. ते जर क्लिअर झालं म्हणजे कुठल्या सेक्शनप्रमाणे, कुठल्या रूलप्रमाणे, कुठल्या फॉर्म्युलाप्रमाणे तो रिफंड कॅल्क्युलेट होऊन आला आहे सिस्टममधला आणि कुठला ऑप्शन चूज केला टॅक्स पेअरनी जो रिफंड मागताना. समजलं ना तुम्हाला? क्लिअर झालं ना काय? एकदा ते कळलं पुढचं इझी होतं, मग पुढे काय विचारायला फारसं लागत नाही. हा रूल 96 आहे. हे वाचलं तुम्ही एकदा तुम्हाला कळून जाईल. रूल खूप मोठे मोठे आहेत. आणि हा कंझ्युमर वेलफेअर फंड आहे. जो रिफंड मागतोय तो रिफंड जर का ॲप्लिकंटसाठी बनत नाही तर मग तो कंझ्युमर वेलफेअर फंडला जाईल. आणि कसं युटिलाइज करायचं आहे कंझ्युमर वेलफेअर फंड हे 58 सेक्शनला दिलेलं आहे. आणि हा जो रूल आहे 96A हा LUT किंवा बॉन्ड करताय. आता मी ॲप्लिकेशन केलं ऑनलाईन LUT किंवा बॉन्ड करता तर इमिजिएटली मला तिथे अक्नॉलेजमेंट नंबर येतो. मग तो अक्नॉलेजमेंट नंबर मी वापरू शकतो कशा करता, एक्सपोर्ट करण्याकरता. कस्टममध्ये मी LUT नंबर टाकला तर माझ्याकडे IGST मागितला जात नाही. विदाउट पेमेंट ऑफ GST काय होईल, एक्सपोर्ट होईल. म्हणजे सेजच अप्लाय करायचं आहे किंवा एक्सपोर्ट करायचं आहे त्याच्याकरता हे ॲप्लिकेबल राहील. The bond, by way of notification, may specify the condition and safeguard under which a later undertaking may be furnished in place of bond. All registered persons are eligible to furnish a LUT in place of bond except those who have been prosecuted for cases involving an amount exceeding 2.5 लाख. ज्यांना कोणाला या प्रकारे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता अगोदर त्यांना LUT चालत नाही, बॉन्ड करायला लागतो. म्हणजे बँक गॅरंटी द्यायला लागते. जे अगोदर त्यांनी काहीतरी फ्रॉड केला आहे ज्यावरती काही केस दाखल झाले त्यांच्याकरता LUT नाही, बाकी सगळ्यांना LUT. म्हणजे गव्हर्नमेंटने छोट्या व्यापाऱ्यांना पण आता काय केलं आहे की LUT फाईल करा, इमिजिएटली अक्नॉलेजमेंट नंबर येईल तो टाका आणि एक्सपोर्ट करा. म्हणजे तुमचं भांडवल गुंतत नाही, IGST भरायला लागत नाही आणि फॉरेन करन्सी आणण्यामध्ये छोट्या व्यापाऱ्यांना पण हातभार लागतो. हा 96B म्हणून मी सांगितलं. आणि रिफंडसाठी काय करायला लागतं, इकडे आधार नोटिफिकेशन करायला लागतं. आधारला लिंक असला पाहिजे, हे दिलं. ठीक आहे, थांबूया. याच्यामध्ये फक्त एवढंच आहे, प्रोव्हिजन अशा आस्थावस्थ आहेत इकडे तिकडे कुठे कुठे आहेत आणि एकदा ते वाचलं 1-2 वेळा का मग क्लिअरिटी येईल व्यवस्थित. असं सिक्वेन्स नाही प्रोव्हिजन.